कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं काय म्हणणं आहे ते एकदा नीट ऐकून घ्या। ते जर तुम्हाला नाही पटलं तर मी नक्की माझा निर्णय मागे घेईन। मॅडम, आम्हाला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही। एक मिनिट, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला माझं ऐकायचंय की नाही ऐकायचं। ठीक आहे, बोला। मला फक्त तुम्हाला काही रिपोर्ट दाखवायचे आणि हो, हे रिपोर्ट मी नाही तर गड किल्ले आणि तिथल्या स्थानिक काही सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला सर्वे। मॅडम प्लीज तुम्ही सगळ्यांना स्पष्ट सांगाल? हे बघा, हा सर्वे खंबाटकी पासून ते तामिनी घाटापर्यंतचा हा सगळा रिपोर्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या अतिवृष्टीमुळे तिथे काही घटना घडल्या आणि त्या घटनांमध्ये 7 ते 8 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि त्यात काही तरुण मंडळी आहेत, काही लहान मुलं आहेत। हे बघा, मला माहिती आहे गड किल्ले सगळ्यांनाच आवडतं, पण तिथपर्यंत जाण्याचा मार्ग अतिवृष्टीमुळे दिसतच नाहीये। त्यामुळे शाळेतली कितीतरी मुलं बेपत्ता आहेत। मॅडम, हे सगळं तुम्ही पुराव्यांशी बोलताय का? हो, हे बघा, हे सगळे त्याचे पुरावे। आणि हो, शाळेतली जी मुलं बेपत्ता आहे त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल ना आता, याचा आपण सगळ्यांनीच एकदा विचार करू आणि मग तुम्ही मला सांगा की मी हा निर्णय मागे घ्यायचा की नाही। पर्यटन स्थळावरील रोजगार सुद्धा थांबतायत असं ह्या मुलांचं म्हणणं आहे, कारण हे 2 ते 3 आठवडे पावसाची शक्यता खूप जास्त आहे। म्हणून एकदा का पाऊस ओसरला तर सगळं पूर्ववत होईल, सगळं सुरळीत सुरू होईल। आणि मला सांगा, माणसाच्या जीवापेक्षा काही महत्वाचं आहे का? एक मिनिट, आमची यंत्रणा पुढचे 2 ते 3 आठवडे सुरक्षेच्या दृष्टीने काम करत असेल, हे त्याचे काही रिपोर्ट आहे। एकदा का ते काम कंप्लीट झालं तर निसर्गाचं सौंदर्य तुम्ही सगळे सुरक्षित राहून पाहू शकता आणि हवं तर मी याची एक कॉपी तुम्हाला देते। मॅडम, याची काही निश्चित वेळ आहे? 2 ते 3 आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता तरी आहे। एकदा का पाऊस ओसरला तर सगळंच पूर्ववत होईल। फक्त तोपर्यंत मी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांनी काटेकोर पद्धतीने पालन करावं एवढीच माझी इच्छा आहे। आपण सगळ्यांनी समजून घेतलं ना तर जीवितहानी आपल्याला टाळता येईल। आता मी सांगितलेल्या गोष्टी आणि तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या गोष्टी, यावरून मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे मला तुम्हीच सांगा। आपण पाहू शकता कलेक्टर अपर्णा माने इथे त्यांनी त्यांचा निर्णय सगळ्यांना पटवून दिलेला आहे। प्रभावाने निर्णय ऐकून तो मान्य केलेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद। यस, मी तुला काय म्हणलं होतं चिंचुके, आप्पी एकटी हँडल करणार आहे सगळं। कुठे मोर्चा संपला, मोडला। लोकांना घेतलेला निर्णय दिसतो, त्यामागचा हेतू कळत नाही ना, तोपर्यंत लोक विरोध करणार हे आपल्याला पद्धतशीर कळलं होतं। आपल्याकडे जादू आहे। आपण मॅडमनी लोकांना समजवलं खरं, पण थोड्याच दिवसात हे प्रश्न परत उभा राहिला तर? नाही चिंचुके, त्याचा विचार आप्पीने केला असणार, उगाच नाही। आप्पी कुठलाही निर्णय घेते ना त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतंच। हा, त्यांनी सांगितल्यानंतर मला पण पटलं, त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे। हा मग आप्पीच्या कामावर शंका घेऊन चालतच नाही ना। अर्जुन, अरे शंका नाही, काळजी होती ती। आणि तू तो जमाव बघितलास ना, अरे ती लोक काहीही करू शकतात। अगं ती आपलीच लोक असतात आर्या, फक्त त्यांना नीट समजून सांगावं। हो अर्जुन, पण अपर्णा मॅडमने ते तिची काळजी करायची काही गरज नाही। ती कुठल्याही परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढू शकते। हो साहेब, हे पहिल्यापासूनच माहिती आहे मला। बरं चला जेवून घेऊ। आज आप्पीने डब्याला मेथीची भाजी दिली आहे। आज लय दिवसांनी दुपारचं जेवण घरच्या डब्यात नाही होणार आहे। चला जेवून घेऊ पटकन। अरे मोबाईल घे चिंचुके, चला पटकन जेवून घेऊ। हा आलोच। कर अजून अप्पी अप्पी कर, तुझा तरी काय दोष? इथं माझंच नशीब खराब आहे। उगाच या अप्पीला काय बाई बोलले मी, तेव्हापासून अजूनच जवळ गेलाय अर्जुन तिच्या। आता तुम्ही मला सांगा, मी जी बोलते योग्य आहे का योग्य? मामा अशी म्हणली आणि ते पोरं निघूनच गेली बघ। बापू, दीदीच्या कामाची डॅशिंग स्टाईल मिस केली राव मी आज। अरे आप्याने फक्त त्यांचा मोर्चाच मोडला नाही, तर स्वतःचं म्हणणं त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना ते पटलं। बापू, हे बघा, मला एवढंच माहिती होतं की मी काही चुकीचं करत नाही आणि एकदा का सगळ्यांना समजून सांगितलं ना की सगळे समजून घेतात। हा, पण समजून सांगणारा तसा लागतो ना। पण आप्पे, मोर्चा बघून मला पण जरा टेन्शन आलं होतं बरं का। बाबा माझं टेन्शन अरे हा, हे खरं आहे।
अमोलला ना अजिबात टेन्शन नव्हतं, तो एकदम निवांत होता. त्याचा त्याच्या मावर लय विश्वास आहे ना. नाही खरंच आप्पे, तुझ्यातलं नामुलच्यातलं हे नातं आहे ना, मला पहिल्या दिवसापासून लय भारी वाटतं बघ. म्हणजे अमोलला नात्यांची लवकर समज आली. हो, नात्यात विश्वास नसला तर त्याचे काय परिणाम होतात हे माहिती आहे मला. अहो, मी काय म्हणते, सगळा स्वयंपाक झालाय करून, म्हणजे मीच केलाय, तर आपण सगळे जेवून घ्यायचं का? मोना, रुपाली ताई नव्हत्या का तुझ्या मदतीला? नाही म्हणजे मी आल्यापासून मला दिसल्या पण नाहीत त्या. अहो, ते स्वप्नील दादांबरोबर बाहेर कुठेतरी जाणार होते, तर तिकडेच गेले असतील. हा, पण कुठं गेलेत काय सांगितलंय का तुला? तुम्हाला काय करायचं असतो? नवरा बायको गेले असतील कुठेतरी फिरायला, पण नाही, आपला उगाच प्रश्न विचारत बसायचं. मोना, असू दे. दिप्या, अरे किती प्रश्न विचारशील तिला? तसं नाही हो बापू. अहो, दीदीने एवढ्या धडाडीनं मोर्चा मोडलाय आणि तिचं इथं कौतुक चालू असताना रुपाली ताई असत्या ना, मला जरा बरं वाटलं असतं. हो दिप्या, तू एकटाच आलास? रुपाली ताई पण होते ना तुमच्यावर? नाही, आणि मला पोस्टात जरा काम होतं त्यामुळे उशीर झाला. अहो, त्यांनी मला जे सांगितलं ते मी बोलले. आता यात माझी काही चूक आहे? हे सगळं असू दे, पण रुपाली गेलेत कुठं मग? दादा, वैदी तुला काय बोललं नाहीत का? नाही, आमचं काही बोलणंच झालं नाही या ठिकाणी. कुणालाही काही न सांगता ताई गेलेत कुठे मग? काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडं? अहो वहिनी, तुम्ही गेला कुठं होता? मी हा मंदिरात गेले होते. मंदिरात? मोना तर आम्हाला म्हणली की तुम्ही सरांसोबत गेलाय. हा, ते हा म्हणजे थोडं सामान आणायचं होतं ना, म्हणून जाणार होते. पण काय झालं ना, बाहेर पडले आणि मला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून मग ह्यांना फोन न करता सरळ मंदिरात गेले. तिथं बसले, बरं वाटलं जरा. अहो रुपाली ताई, तसं मला सांगायचं तरी ना. अहो, तुम्ही स्वप्नील दादांबरोबर नाही म्हटल्यावर मी किती घाबरले होते माहितीये का तुम्हाला? असू देत, मंदिरातच गेला होता ना, मग चांगलं केलं. अर्जुन, मला माहित नाही मी हे बरोबर करते की चुकीचं, पण मला फक्त एवढंच कळतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही. मग हे तर काहीच नाही. अर्जुन, मला माझ्या आयुष्यात फक्त तू हवायस, या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच नकोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.